सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। मुंबईतील अनेक मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न साकार झालंय। म्हाडामार्फत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकांचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। नायगाव वरळी या ठिकाणची कामं अतिशय सुंदर झाली आहेत। बीडीडीतील रहिवाशांना सर्व पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। या प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पण आम्ही हा निर्णय केला की मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे, या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे। त्यामुळे या मुंबईकराला या मुंबईतच घर द्यायचं। आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत, या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं, अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत। या प्रकल्पाअंतर्गत जुन्या 160 चौरस फूट घरांऐवजी रहिवाशांना सुमारे 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 2 BHK सदनिका विनामूल्य देण्यात आल्या आहेत। शिवाय बीडीडी मधील रहिवाशांचा 12 वर्षांचा मालमत्ता कर म्हाडा भरणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। आता पुणेकरांसाठीची एक महत्त्वाची बातमी आहे। महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झालं। या इमारतीच्या रूपानं पुणे मेट्रोला स्वतःचं हक्काचं घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झालंय। मेट्रोला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता मुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोच्या जाळ्यांचा विस्तार 200 किलोमीटर पर्यंत नेण्याचं महत्त्वाकांक्षी नियोजन जाहीर केलंय। ज्या गतिशीलतेनं मेट्रो झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक गतिमानतेनं झालेल्या मेट्रोंपैकी एक म्हणून पुण्याच्या मेट्रोकडे पाहिलं जातं। या पुणे मेट्रोचं जे काही काम आहे त्याच्यामधले मल्टीमॉडल स्टेशन्स असतील, याच्या बाकी स्टेशन्सचं डिझाईन असेल, यातली वर्कमॅनशिप असेल, पॅसेंजर सुविधांचा याच्यामध्ये केलेला विचार असेल, भविष्यातल्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना असतील, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्लॅन करण्यात आल्या आहेत। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते।